संध्याकाळ झाली तशी ती देवळात जायला निघाली. या उदास निराशामय वातावरणातून सुटका होऊन जरा तरी प्रसन्न वातावरणात जावं या विचाराने, तसा काही तिचा देवावर खूप विश्वास होता वगैरे अशातला भाग नाही. पण देवळातला पसरलेला तो अगरबत्तीचा वास, ती आरती, त्या अगरबत्तीच्या सुगंधाने सुगंधित झालेला प्रसाद, सगळे वातावरण प्रसन्न वाटतं. म्हणूनच ती देवळात जायला निघाली. खूप खूप एकटं, खूप हृदय पिळवटून टाकणारं उदासवानं वातावरण वाटू लागलं की ती सरळ देवळात जायची. आजही ती तशीच निघाली होती देवळात. प्रथम तिला वाटायचं, लोक काय म्हणतील, लग्न ठरावं म्हणून हिच्या देवळात फेऱ्या चालू झाल्या आहेत, असंच वाटत असेल सगळ्यांना. असं वाटून तिला लाज वाटायची. पण आता तर ती लाज वाटणंही बंद झालं होतं. डिसेंबर महिना सुरू होता. मुंबईत काही इतकी थंडी पडत नसली तरी आज बऱ्यापैकी थंड होतं. त्या थंड हवेनं तिच्या कृश हातांवर मधूनच काटा उभा राहत होता. क्षणभर तिच्या मनात आलं, हा बोचरा वारा आपल्याला बोचून बोचून आठवण करून देत आहे की तू एकटी आहेस. माझ्या बोचण्यापासून तुला संरक्षण देण्याकरता तुझ्या अंगावर उबदार शाल टाकणारही कुणी नाही आहे, किंवा तुला थंडी वाजते आहे की नाही याची फिकीर करणारही कोणी नाही आहे. या थंडीला हा एकटा जीवच आयताच सापडला आहे. बोचायला हवेत थंडावा असला तरी वारा मात्र जरासुद्धा नव्हता. सगळे शांत आणि स्तब्ध. उदासवानं तिला वाटलं, ही उदासी फक्त आपल्यापुरतीच आहे. कारण ती सोसायटीतून बाहेर पडली तेव्हा सोसायटीच्या आवारात मुलं खेळत होती, बागडत होती. त्यांच्या खेळण्या बागडण्यावरून तरी असं वाटत नव्हतं की ही संध्याकाळ त्यांच्यासाठीही कंटाळवाणी आहे, कारण ते सगळे मजेत खेळत होते. रस्त्यावरही लोक गाड्या चालवत होते. ट्रॅफिकमुळे वैतागत होते. घाईघाईत ऑफिसमधून घरी चालले होते. त्यातल्या कुणाला काहीच वाटत नव्हतं. जणू या उदास बोचणाऱ्या थंडीचं, या सूर्यास्ताचं, मधूनच वेगाने उडत घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांचं. कारण त्यातल्या कुणाला हे वातावरण उदास वाटत नव्हतं. हे वातावरण उदास आहे का चांगलं आहे याचाही विचार करायला वेळही नव्हता. तिला वाटलं, याचा अर्थ ही उदासी माझ्या मनाचीच आहे. वातावरण थोडंच उदास असतं, माझं मनच उदास आहे, असे काहीसे विचार करत ती चालत होती. देवळात जाण्याकरता जवळचा रस्ता असूनही ती दूरच्या रस्त्याने चालली होती. नाहीतरी घाईघाईत जाऊन घरी लवकर परतायचंय तरी कुणासाठी. तरी अधूनमधून फार पूर्वीची एक कविता आठवेसारखी. पाखरे उडाली रानोमाळ, गळल्या पिसांचा आता आधार, आणि वाटायचं सर्वजण उडून गेले, अक्षरशः उडून गेले, आणि आता मला आधार आहे फक्त आठवणींचा. त्या सर्व मायेच्या, प्रेमाच्या, माणसांच्या आठवणी गोळा करत जगत राहायचं. त्या घरात एकटीनंच. तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि ती दूर बेंगलोरला राहायला गेली. त्यानंतर बाबांना हार्ट अटॅक आला आणि आईसुद्धा मग आजारी पडून गेली. तिला एकटीला सोडून ते दोघे गेले. या धक्क्यातून सावरायचा प्रयत्न करता करता तिसरा धक्का बसला आणि ती खचून गेली. तिचा आशुतोषही तिला सोडून गेला. अजून पूर्णपणे आपलं प्रेम व्यक्तही केलं नव्हतं तिनं त्याच्याजवळ, त्याआधीच तो गेला. जाता जाता मनाला चटका लावून गेला. तिला एकटीला सोडून ती मधूनच पार खचून जाई. असं का ठेवलंय मला एकटीला? का बहीण बेंगलोरला राहण्याचा खूप आग्रह करत होती, पण ती नाही गेली तिकडे. त्याच घरात राहू लागली, अगदी एकटी. तिला तशी नोकरी होती, पण ती नावापुरतीच. 3,000 पगाराची. ग्रॅज्युएशन नंतर कोणता तरी जॉब ओरिएंटेड कोर्स करणार होती ती पूर्वी, पण आता पुढे काहीही नवीन करण्याची उर्मीच नव्हती उरली तिच्यात. पैशाचा तसा प्रश्न नव्हता. तिच्या बाबांनी तिच्या लग्नाकरिता तशी सोय करून ठेवली होती. देवळात देवाला नमस्कार वगैरे करून झाल्यानंतर ती देवळातल्या एका खांबाला टेकून बसली, आपल्या नशिबाला दोष देत. देव खरंच असेल तर देवाच्या मनात तरी काय आहे याचा विचार करत. आज कामाच्या ठिकाणी जो प्रकार घडला त्यामुळे तर तिला जास्तच उदास वाटत होतं.
ती एका क्लासेससाठी मुलांच्या ॲडमिशन घ्यायची. ती नोकरी लागून तिला इनमीन 3च महिने झाले होते, पण त्यात तिचं मन रमत नव्हते. त्यात तिला समाधान वाटेना. ज्यांचे क्लासेस होते त्यांनाही तिच्या कामाबद्दल समाधान वाटेना. सारख्या अगदी क्षुल्लक चुका व्हायच्या. कधी यादीत एखाद्या विद्यार्थ्याचं नावच लिहायचं राहून जायचं, तर कधी लेक्चर्स अरेंज करताना चूक. आज तर फीचे पैसे मोजतानाच चूक झाली. हिशोब चुकत होता. सरांनी पुन्हा पैसे मोजले तेव्हा कुठे हिशोब लागला. तिला स्वतःची चीड यायची. हे असं काय होतंय? सरांच्या नजरेतून आपण पार उतरतोय. त्यांना असं वाटतंय की आपली लायकीच नाहीये हे काम करायचे. या विचारानेच तिचा चरफडाट व्हायचा. फ्रस्ट्रेशन यायचं. कितीही नीट प्रयत्न केला तरी चूक व्हायचीच. बहुधा अति काळजीमुळे ही असं होत असावं. पण तिला वाटलं, याचा कोण विचार करत बसतं इथे? त्यांना त्यांचं काम नीट केलेलं हवंय. ते नीट का होत नाही याच्या मागचं त्यांना काय नकोय? त्यांना काय कितीतरी मुलं मिळतील व्यवस्थित काम करणाऱ्या, मग माझ्यासारख्या वेंधळीला ते कशाला ठेवतील? ही भीती तिच्या मनात घर करून लागली होती. कामावरून काढले तर करणार काय आपण? हे संध्याकाळचं एकटेपण काय कमी आहे का? नोकरी सुटली तर दिवसभराचं एकटेपण वाटायला येईल. ही भीती, हे एकटेपण आणि आपण साधं काम करायला लायकही नाही ही भावना. तिच्या घशात हुंदका आला. डोळे पाणावले. ती पटकन उठली आणि देवळाच्या पायऱ्या उतरून चप्पल घालून चालू लागली. समोरच्या घरट्याकडे परतणाऱ्या 2 साळुंक्या उडाल्या आणि तिला उपरोधाने स्वतःशीच हसू आलं. हे 2 साळुंक्या लहानपणी 2 साळुंक्या दिसल्या की म्हणायची. 2 साळुंक्यांना नमस्कार. आता आजचा दिवस चांगला जाणार. किती निरागस मन होतं तेव्हा. 2 साळुंक्या दिसल्या की आनंद. डाव्या डोळ्यांची पापणी फडकली की आनंद. आता मात्र कितीही संकेत मिळू देत चांगले घडण्याचे, आता काहीच वाटत नाही. रात्र व्हायला लागल्यावर भराभर चालत ती घरी जाऊ लागली. घरी वाट बघणारं कुणी नव्हतं, पण तिला जाणीव झाली की घरी कुणी नसलं तरी आपल्याच सोसायटीत 3ऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मावशीचं लक्ष असतं आपल्यावर. आणि तिनं चालण्याचा वेग वाढवला. मावशी म्हटल्यावर तिच्या डोळ्यासमोर मावशीने आणलेल्या स्थळांची यादी आणि तिला राग यायचा. पण लगेच असंही वाटायचं की त्यात तिचा तरी काय दोष? ती तर आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न करते. माझं लग्न लवकरात लवकर लावून द्यायचा प्रयत्न करून ती कुलूप उघडून घरात आली तर घर मिट्ट काळोखाने भरून गेलं होतं. लाईट लावला तर घरातला पसारा पाहून तिला आणखीनच कंटाळा आला. होय, पसाराच. एकटी असूनही घरात भरपूर पसारा पडत होता. रोजचा पेपर रद्दीच्या ठिकाणी ठेवला जात नव्हता. फर्निचरवरची धूळ पुसली जात नव्हती. स्वयंपाक घरातला ओटा कितीतरी दिवस धुतलाच नव्हता. सकाळी प्यालेल्या चहाच्या मगला मुंग्या झाल्या होत्या. घराची इतकी दशा होऊनही तिला काही करावंसच वाटत नव्हतं. मुळी वाटायचं ही सगळी कामं करून साधायचं तरी काय? कुणासाठी, कशासाठी करायची ही सगळी कामं? स्वतःसाठी, एकटीसाठी? घरातले धुळीचे थर पुसून टाकले तर मनात साचलेल्या निराशेचे थर नाहीसे होतील. घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवून सगळं दुःख नाहीसं होऊन मन स्वच्छ आणि प्रसन्न होणार आहे असं वाटून सगळं नीटनेटकं आवरून ठेवण्याचा उत्साहच विरून जायचा. आजही समोर एवढी सारी कामं पडलेली असून सुद्धा काम कराव्या लागणाऱ्या हालचालीचं तिला अर्थहीन वाटल्या. पटपट हातपाय हलवून उत्साहाने काही करावं असं तिला मुळीच वाटेना. तिच्या मनात मावशीचा विचार आला आणि वाटलं दुसरं तिसरं कुणी येणार नाही. मावशी आली तर ती खूप रागावेल. हा घरातला पसारा पाहून तिला आठवलं की हल्ली आठवडा झाला मावशीसुद्धा फिरकली नाहीये घरात. ती स्वतःशीच हसली. तिला आठवलं की नवीन एकटं राहायचो तेव्हा अगदी रोज यायची आणि आता एकदम 3-4 स्थळं मिळाली की तो कागदच घेऊन येते. त्यात तिचा तरी काय दोष? ती तिच्याच घरी राहायला बोलावत होती तर नाही गेलो आपण. तिच्याही 2 मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात. एकाचं 12वीचं आणि एकाचं 10वीचं वर्ष. कसरतच आहे तिची. त्यातच माझ्यासाठी स्थळं शोधायची
आणि त्या बिचारीनं आणलेली स्थळं तर पाहतच नाहीत आपण. ती नावं वाचून भिरकावून देतो तो कागद. नाही नाही, ती दुसऱ्या कुणाचा विचारच करू शकत नव्हती आशुतोष शिवाय. आशुतोष तो कायमचा सोडून गेलाय आपल्याला. त्याच्या आठवणीने नशिबाला दोष देत पुन्हा पुन्हा नियतीला जाब विचारायची ती का गिळलंस माझ्या माणसांना? काय मनात आहे तुझ्या? मला एकटीला पाहून मारायचंय? मी केव्हाच मेले ग, मी केव्हाच मेले मनानं. फक्त हे हलतं बोलतं चालतं शरीर उरलंय. त्या शरीराचं ओझं वागवत उगाचच इकडून तिकडे फिरतोय माझा आत्मा. मला या शरीरापासून मुक्त कर. मला नाही वाट लावता येत माझ्या शरीराची, त्यासाठी हिंमत लागते. आणि मी मान्य करते, इतकी हिंमत नाहीये माझ्यात ही आत्महत्या करायची हिंमत. तिचं मन आंक्रदायचं. पुन्हा पुन्हा तो आशुतोषचा चेहरा, शेवटचे भावहीन काहीही न कळणारे पण तिच्याकडेच रोखून बघत आहेत असे अर्धवट उघडे डोळे. तिची कॉलेजची शेवटची वर्षाची परीक्षा झाली आणि आशुतोषने तिला प्रपोज केलं. ती विचार करून सांगते म्हणाली. दुसऱ्या दिवशी तो ट्रेकला जाणार होता. ट्रेकवरून आल्यानंतर प्रथम तुला फोन करेन म्हणाला. तरीसुद्धा त्यावर म्हणाली होती की तोपर्यंत माझं उत्तर तयार असेल, मी थोडा विचार करणार आहे. आशुतोष तिच्याच कॉलेजमध्ये होता, तिच्यापेक्षा 1 वर्षानं मोठा. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर MBA करत होता. तिलाही मनातून आवडायचा तो, पण तिनं ठरवलं की घाईघाईत निर्णय घ्यायचा नाही. आवडत असला तरी सगळ्या बाजूंनी नीट विचार करायला हवा. आई बाबा सोडून गेल्यानंतर तिची परीक्षा होईपर्यंत तिची मोठी बहीण काही दिवस येऊन राहिली होती आणि काही दिवस ती मावशीकडे राहिली होती. दुःख बाजूला ठेवून तिनं नेटानं परीक्षा दिली. त्या काळात आशुतोषनेही तिला खूप भावनिक आधार दिला. तिची बहीण, मावशी सर्वजण त्याला ओळखत होते. सर्वांना तो आवडत होता. पण तिनं विचार करायला थोडा वेळ मागितला. मात्र त्याला तिचा होकार सांगायची वेळच आली नाही. काळानं त्याला आधीच हिरावून घेतलं. तो ट्रेकवरून आल्यानंतर तिला फोन करणार होता, पण त्याच्या मित्राचाच फोन आला की तो गडावरून पडला आणि ती तिथं कोसळून गेली. त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. ती त्याला भेटायला गेली. सगळेच निशब्द, सगळ्यांच्या डोळ्यात आसवांचे झरे, सगळ्यांचे हताश चेहरेच सांगत होते आता आशा नाही. ती वेगानं त्याच्या रूमच्या दिशेने निघाली आणि दारातच थबकली. दोन्ही पाय बँडेजमध्ये, डोक्याला बँडेज गुंडाळलेलं, ऑक्सिजन मास्क. तो शांतपणे झोपला होता. ती त्याच्याजवळ गेली, त्याच्या हातावर हात ठेवला. त्याने डोळे उघडले. तो काहीही बोलू शकत नव्हता. आता आपण जगू शकणार नाही, जणू माहीतच होतं त्याला आणि तिलाही. त्याचे डोळे सगळं काही सांगत होते. त्याची हतबलता, दुःख, त्याच्यासमोर अश्रू ढाळून त्याला अजून दुःखी करायचे नाही असा तिनं निश्चय केला होता. तिला काही बोलताच आलं नाही, फक्त त्याचा हात गच्च पकडून ठेवला होता. नवीन स्वप्न फुलता फुलता उधळून चाललं होतं. नवीन नातं निर्माण होता होता ते मनाला चटका लावून उद्ध्वस्त होणार होतं. त्याला सलाईन लावलं होतं. तोंडाने अन्न घेता येत नव्हतं. अंगात त्राण उरले नव्हते. शरीराचा एक एक अवयव निकामी होत चालला होता. तरीसुद्धा अगदी खोल आवाजात तो म्हणाला, दुर्दैव आपलं, तुझा होकारही सुखासुखी ऐकायला मिळाला नाही. विसरून जा मला, जणू काही मी तुला विचारलंच नव्हतं. नवीन सुरुवात कर. हे सगळं वाईट स्वप्न होतं असं समजून जागी हो. मी निघून जाईल आता. मेल्यावर काही कळणार नाही. इथेच संपेल माझं दुःख, पण तू विसर मला. इतकं सारं बोलून तो दमला आणि शांतपणे पडून राहिला. आता मात्र तिला आपले अश्रू आवरता येत नव्हते आणि त्याच्यासमोर रडायचंही नव्हतं. ती निघून गेली आणि त्याच रात्रीच तो गेला. लगेचच ती हॉस्पिटलमध्ये गेली. त्याचा ऑक्सिजन मास्क आता काढला होता. त्याचे डोळे अर्धवट उघडे होते. तिनं गदागदा हलवलं त्याला, पण काही उपयोग नाही. त्याच्या अर्धवट उघड्या डोळ्यांकडे ती बघून पुन्हा पुन्हा बघत होती. ते डोळे जणू तिच्याकडेच बघत होते. त्यांची मनं जुळता जुळता जणू नियतीने त्याला तिच्यापासून ओरबाडून नेलं होतं. तिच्या मनाच्या त्या जखमा अजूनही ताज्या होत्या. तिला ते सगळं जसंच्या तसं पुन्हा पुन्हा आठवत राहायचं.
आताही ती पलंगावर आडवी झाली होती. पुन्हा तेच तेच आठवत आसवनी भिजून गेली होती. इतक्यात अचानक रूमचा लाईट लागला. मावशी आली होती. तिच्याकडेही फ्लॅटच्या लॉकची चावी होती. ती प्रेमाने पण जरा रागवत म्हणाली, किती वेळा सांगितलंय अशी अंधारात बसत जाऊ नकोस, डोळे पुस. ती उठून बसली. तिला सांगितलं होतं ना, तुला सांगितलं होतं ना की जेवायला ये वरती. विसरलेस मी, डोळे पुसत ती म्हणाली. तू रडतेस? अगं नको असा त्रास करून घेऊ स्वतःला. विसर त्याला. तुमचा सहवास तो कितीसा. चल आता, चल वरती जेवायला. मावशी घर आवरू लागली. तिला वाटत राहिलं प्रश्न सहवास किती काळ होता याचा नव्हता. तिच्या मनाला चटका लावून गेला होता तो. तिच्या पहिल्या प्रेमाचा मृत्यू. तो भेटला आणि निघून गेला. माणसं भेटतात आणि हरवून जातात आणि आयुष्य पुढे सुरूच राहतं. काही जणांना काळ हिरावून नेतो, तर काही जण या माणसांच्याच गर्दीत हरवतात, पण ती सुद्धा पुन्हा भेटत नाहीत. मग अशा एखाद्या हळव्या क्षणी ज्यांच्याबरोबर ऋणानुबंध जोडले गेलेले असतात, ती डोळ्यासमोर येत राहतात. पण प्रत्यक्षात धावपळीच्या आयुष्यात त्यातल्या कुणाची ओझरती भेट झाली तरी आपण ओळखतही नसू त्यांना, कारण नेमका त्या क्षणी त्याच्याबद्दलचा तो मनाचा हळवा कोपरा मिटलेला असेल. असाच आशुतोषचाही तो हळवा कोपरा सतत भळभळून वाहत असतो. मिटेल का तो कधीतरी? असं कित्येक जणांच्या आयुष्यात घडलं सुद्धा असेल. विसरून जाऊ शकतो का आपण अशा व्यक्तींना? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूयात एका नवीन कथेसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.